नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे नवीन कांद्यापासून तोंडाला चव देणारी चटकदार 1 महिना स्टोअर करून कधीही खाऊ शकणारी किंवा प्रवासाला घेऊन जाऊ शकता अशी रेसिपी बनवायची आहे. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. ताटात ठेवताच ताटाकडे लक्ष जाऊन तोंडाला पाणी सुटेल. त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? भरपूर नवीन कांदे आहेत, ते घ्यायचे आहेत. 10-15 असतील मैत्रिणींनो, त्याच्यापेक्षाही जास्त असतील. छोटे असल्यामुळे जास्त घेतलेले आहेत. आपल्याला ताटभर असा कांदा झाला पाहिजे, कारण स्टोअर करायचं म्हटल्यानंतर भरपूर कांदा घालून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता कांदा कापून घेतलेला आहे उभा. आणखीन काय सामग्री लागणार आहे ते सुद्धा पाहू. लसूण घेतलेला आहे सालीसकट. मैत्रिणींनो, पातळ सालीचा लसूण असल्यामुळे आपण सालीसकट लसूण घालायचा आहे आणि गावरान लसूण असल्यामुळे चव अप्रतिम येणार आहे. आता तीळ घेतलेले आहे 1 वाटी, म्हणजे अर्धी वाटी खोबरं आहे, शेंगदाणे आहे आणि आपले कढीपत्ताही भरपूर घेतला आहे आणि लसूणही भरपूर घेतलेला आहे. आता बेडगी मिरची घेतलेली आहे, लवंगी मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा सुक्या मिरच्या आहेत. आता पॅन ठेवून दिलेलं आहे लोखंडी. त्यामध्ये घातलेलं आहे धणे, जिरे आणि बडीशेप. धण्या जिऱ्या बडीशेपचा अगदी स्वाद खमंग येतो त्या रेसिपीला. भाजून घ्यायचं आहे तेल न घालता, आणि पावडरही करायची आहे, म्हणून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद मस्तच येतो. आता झालेले आहे भाजून, ते आपण एका ताटात काढून घ्यायचे आहे. आणि बाकीची सामग्री आहे ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तीळ आहे, तेही भाजायचे आहेत, म्हणजे दाताखाली आले का त्याचा स्वादच अप्रतिम येतो. खमंग होस्तोपर्यंत भाजायचे आहे. तडतड करायला लागलेत पहा. जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही मैत्रिणींनो, नाही तर पटापट बाहेर उडतात. आता आपले शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत. हे सगळं भाजल्यानंतर आपल्याला त्याचा कूट करून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे भाजल्यानंतर तेही काढून घ्यायचे आहेत. आणि मिरची आहे, ही बेडगी मिरची आहे लाल सुकीवाली, आणि लवंगी मिरची आहे लाल सुकीवाली. मिरचीने दोन्ही घ्यायचे आहेत. जर तुम्हाला तिखट हवं असलं तर लवंगी घेतली तरी चालेल, पण बेडगी मिरची घ्या, कलरही सुंदर येतो आणि चवही भारी लागते. मिरच्या भाजायला तेल घालायचं आहे, म्हणजे ठसका येत नाही जास्त घरामध्ये, आणि मिरचीचा कलरही सुंदर येतो. आता भाजून झालेले आहे आणि मिरचीसुद्धा काढून घ्यायची आहे. जास्त मोठा गॅसवर भाजायची नाही, नाहीतर पटकन जळली जाते, कारण सुक्या मिरच्या आहेत. आता मिरची काढल्यानंतर आपल्याला कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे. भरपूर असा कढीपत्ता वापरायचा आहे, म्हणजे आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी सगळं हे रेसिपी आहे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी पडणारी आहे. चटणी आहे स्टोअर करून ठेवण्यासाठी. महिनाभर करून ठेवा आणि 1-1 चमचा रोज खा. तीळ आहेत, शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, कढीपत्ता, ह्याचा आपल्या शरीरासाठी खूपच फायदे होतात त्वचेला. तिखट लागलं तर तुम्हाला कमीही करू शकता, आणि जास्त हवं असलं तर हे प्रमाण बरोबर आहे, कारण भाकरीसोबत खाण्यासाठी थोडी तिखटच छान लागते. आता आपण खोबरं किसून घेतलेलं आहे सुक्कं, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
घवाळ घवाळ भाजायचं आहे, जास्त जाळवायचं नाही. सुका खोबऱ्याचा किस म्हटला का फटफट हलवायला लागतो, नाहीतर खाली जळलं जातं. आता खोबरं भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे ताटामध्ये. सगळ्या वस्तू आपल्याला भाजूनच घ्यायच्या आहेत, म्हणजे महिनाभरच नक्की टिकेल ही रेसिपी. रेसिपी म्हटलं का आपल्याला खमंग हापणा पाहिजेच असतो सगळ्या रेसिपीमध्ये. आता कांदा आपला ताटभर आहे, तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे चांगला. आणि मैत्रिणीनं भाजल्यानंतर त्याची रेसिपी बनवायची आहे. पण कांदा आपल्याला जळू द्यायचा नाही, नाहीतर आपल्या रेसिपीला जळकट वास येतो. हे पहा, थोडंसं तेलही घातलेलं आहे. हे पहा, पहिला आधी असाच भाजला कोरडा, आता थोडंसं भाजल्यानंतर तेल घातलेलं आहे. छान रंग येतोपर्यंत पिंक आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा. कांद्याचं पाणी पूर्ण सोकलं गेलं पाहिजे, म्हणजे कांदा असल्यामुळे रेसिपी खराब होण्याचा संबंध येणार नाही भाजल्यानंतर व्यवस्थित खरपूस. आता कांदा भाजत आलेलाच आहे. हे पहा, आता आपल्याला काढून घ्यायचं आहे भाजल्यानंतर व्यवस्थित. मैत्रिणींनो पहा, अगदी छान रेसिपी आहे. आता भरपूर आपण लसूण घेतलेला आहे, तो ठेचून घ्यायचा आहे. थोडा मिरचीमध्ये सुद्धा मी वाटून घेणार आहे आणि थोडा ठेचून घेणार आहे. गावरान लसूण आहे पहा मैत्रिणींनो, त्याचा स्वाद छान येतो आपल्या चटणीला किंवा कशातही घातला तर. आता शेंगदाणे तीळ वाटून घेतलेले आहे मोठे मोठे, आणि थोडेसे तिळे ठेवलेले आहे अख्खे. ही मिरची, धणे, बडीशेप, जिरं, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मोठं मोठं, जास्त अगदी पावडर केलेली नाही. आणि आपलं सुकं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेलही घातलेलं आहे. लसूण ठेचून घेतलेला आहे, तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम येईल रेसिपीला. आणि थोडा आपण मिरचीमध्ये वाटूनही घेतलेला आहे मैत्रिणींनो. दाताखाली लसूण आला का अप्रतिम स्वाद लागतो. मैत्रिणींनो पहा, तुम्हाला अशी ही चटणी आवडली तर महिनाभर करून ठेवून खाणारी, तर नक्की रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. लसूण आपला छान भाजून झालेला आहे तेलामध्ये, कलर बदललेला आहे पहा, त्याचा सुगंधही अप्रतिम सुटलेला आहे. आता आपली मिरची पावडरमध्ये सगळं घालून वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. कोरडंच सगळं वाटायचं आपल्याला, पाणी अजिबात घालायचं नाही. मीठ घालायचं आहे चवीनुसार. कोणताही पदार्थ ह्याच्यातला वाटायसाठी अजिबात पाण्याचा अंश लावून द्यायचा नाही. आता सगळं असं हलवून घेतलं आपण तेलामध्ये, एक एक पदार्थ घालून हलवायचा आहे, म्हणजे सगळीकडे तेल लागलं जातं व्यवस्थित आणि चटणी अप्रतिम होते आणि टिकूनही राहते. ही चटणी भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, किंवा आपल्या तोंडी लावायलाही खाऊ शकतो. प्रवासालाही तुम्ही 2-3 दिवस गेलात तरीही घेऊन जाऊ शकता. आता सगळे मसाले आपले एकत्र झाल्यानंतर कांदा भाजून ठेवलेला तोही एकत्र करायचा आहे व्यवस्थित. कढीपत्ताही त्याच्यात घातल्यामुळे आपल्या त्वचेसाठी अप्रतिम हा पदार्थ होणार आहे. व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला थंड झाल्यानंतरच भरून ठेवायची ही चटणी, अगोदर भरायची नाही. कारण अगोदर भरली तर गरम वाफेमुळे वाफ येईल आणि पाणी त्याच्यात जमा होईल आणि आपल्या पदार्थाला बुरशी लागेल मैत्रिणींनो. आता झालेली आहे आपली ही
चटणी तयार. नक्की करून पहा. तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आवडला तर एक कमेंट जरूर कळवा. थोडीशी हळद घालते म्हणजे कलर भारी येतो दिसायला. आणि परत परतून घ्यायची आहे. परतायचं हायगाई करायची नाही मैत्रिणींनो, कारण टिकवणीचा पदार्थ आहे. बाय मैत्रिणींनो, आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या कांद्याच्या चटणीचा स्वाद घ्या आणि कमेंट जरूर कळवा. तुमची घरचं चॅनल असल्यासारखं मला तुम्ही एक कमेंट तुमच्या मनातली जरूर कळवत जा. वाचायला खूप आवडतं आणि तुमची कमेंट ऐकूनही भारी वाटतं. वरून तीळ घातलेले आहे अख्खे आणि झालेली आपली चटणी. अशी चटणी केली तर तोंडाची चव तर वाढेल, पण कोणी पाहुणे आले तर ताटात ठेवायला सुद्धा भारीच वाटते. चटणी म्हटलं का सगळ्यांच्या आवडीची असते आणि खमंग रुचकर चटणी. ही चटणी तुम्ही वडापावच्या ह्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, पावाबरोबर. तुम्हाला चपातीचीही गरज लागणार नाही. बाय बाय मैत्रिणो. आता घ्या चटणीचा स्वाद आणि कमेंट जरूर कळवा. सबस्क्राईब केली नसली तर सबस्क्राईब करा. मैत्रिणींनासुद्धा सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर. कुठून पाहता हे सुद्धा सांगा. बाय बाय.